Good afternoon, good morning. So, first one, what is प्रोग्रामिंग लँग्वेज और व्हॉट इज अन अल्गोरिदम. ओके, आता ह्याच्यामध्ये पाहूयात की अल्गोरिदम काय आहे. पाठीमागल्या लेक्चरला आपण पाहिलेलं होतं की सेवन स्टेप्स इन प्रोग्रामिंग लँग्वेज. सो फर्स्ट स्टेप इज दॅट, पहिली स्टेप आपण सांगितली होती याच्यामध्ये. पहिली आहे ती रिक्वायरमेंट, दुसरी आहे ती ॲनालिसिस, तिसरी आहे ती म्हणजे डिझाईन, नेक्स्ट वन कोडिंग, नेक्स्ट वन डेस्क चेकिंग, नेक्स्ट डेस्क चेकिंग. त्याच्यानंतर डेस्क चेकिंग नंतर त्याच्यानंतर आपण काय करतोय की टेस्टिंग करतोय. ओके, दॅट मीन्स डिबगिंग अँड supporting. This is the 7 steps. So first one, requirement, analysis, designing, coding, desk checking, debugging and testing, and last one, supporting. So this is the, what is the requirement? Requirement, it is a requirement. What is the requirement? Exactly programmer or exactly user, which type of the information और विच टाइप ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोसेस्ड हिअर. युजरची कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोसेस करायची आहे हे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं त्याला काय म्हटलं जातं की रिक्वायरमेंट असं म्हटलं जातं. रिक्वायरमेंट काय आहे? वेन एक्झिक्यूट इट्स रॉ मटेरियल और एक्झिक्यूट इट्स इनपुटेड इन्फॉर्मेशन, म्हणजे जेव्हा आपण इनपुट देतोय तेव्हा ती प्रोसेस करून दिली पाहिजे. एखाद्या प्रोग्रामरला युजरला काय पाहिजे हे जेव्हा त्याच्याकडून घ्यायचे असतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? रिक्वायरमेंट असं म्हटलं जातं. मग रिक्वायरमेंट घेतल्यानंतर युजरने काय करायचं किंवा लँग्वेज डेव्हलपर काय करतोय की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डेटा त्याला प्रोसेस करून पाहिजे किंवा काय त्याचा क्वेश्चन्स काय आहे तो फर्स्ट वन अंडरस्टँड करून घेईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ह्या 7 स्टेपमध्ये तो कन्वर्ट करेल. रिक्वायरमेंट झाल्यानंतर तो काय करेल? अनालिसिस करेल. व्हॉट इज द अनालिसिस? अनालिसिस करतोय म्हणजे काय करतोय इथं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याचं सोल्युशन जे काय मिळणार आहे. व्हॉट इज द सोल्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन्स? एक्झॅक्टली ज्यावेळेस अनालिसिस करतोय म्हणजे जर इथं जी क्वेश्चन घेतलेलं आहे किंवा युजरची रिक्वायरमेंट घेतलेली असेल, विच टाइप ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोसेस्ड हिअर, दिस टाइप ऑफ द इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेटेड और कलेक्शन करेल तो इथं आणि ती कलेक्शन केल्यानंतर मग त्याच्यावरती तो अनालिसिस करेल. दॅट मीन्स डिटेल स्टडी अबाउट द रिक्वायरमेंट. एखाद्या रिक्वायरमेंटवरती तो डिटेल स्टडी करेल आणि रिक्वायरमेंटवरती डिटेल स्टडी केल्यानंतर एक्झॅक्टली त्याचं लॉजिक काय, व्हॉट इज द लॉजिक ऑफ गिव्हन प्रॉब्लेम किंवा त्याच्यामध्ये त्याच्या इन्स्ट्रक्शन्स ह्या एक्झिक्यूट कशा होणार आहेत किंवा त्यांचा एक्झिक्युशन फ्लो कसा असेल हे जिथं तो प्रोसेस करून घेईल त्याला काय म्हटलं जातं की अनालिसिस म्हटलं आपण ह्याच्यामध्ये. डिटेल स्टडी अबाउट द रिक्वायरमेंट. देन नाव नेक्स्ट वन, रिक्वायरमेंट केल्यानंतर अनालिसिस नंतर तो डिझाईन करेल. डिझाईन केल्यानंतर ऍक्च्युअल डेटा फ्लो डायग्राम तो रिप्रेझेंट करेल. डेटा फ्लो डायग्राम रिप्रेझेंट करेल मीन्स एक्झिक्युशन मध्ये जेव्हा एखादी इन्स्ट्रक्शन जात असते तेव्हा ती इन्स्ट्रक्शन कशी प्रोसेस होते हे जेव्हा त्याचं रिप्रेझेंट करतो दॅट इज कॉल्ड एज डिझायनिंग. सो फर्स्ट वन वी हॅव स्टडी हिअर अनालिसिस. व्हॉट इज द अनालिसिस? अनालिसिस काय आहे? ओके, डिटेल स्टडी अबाउट द रिक्वायरमेंट. एखाद्या रिक्वायरमेंटचे ज्याच्यामध्ये डिटेल स्टडी केली जाते किंवा प्रोग्रामचा एक्झिक्युशन फ्लो कसा आहे ह्याच्या ज्याच्यामध्ये सांगितलं जातं दॅट इज कॉल्ड एज रिक्वायरमेंट. सो वी नो दॅट प्लॅनिंग ऑफ प्रोग्रामिंग इन्व्हॉल्व्स डिफायनिंग इट्स लॉजिक. ओके, सो मग आपण ह्याच्यामध्ये पहिला पाहूयात की अनालिसिस काय आहे किंवा नेक्स्ट वन फर्स्ट वन पाहूयात की ह्याच्यामध्ये हे अल्गोरिदम काय आहे. व्हॉट इज अन अल्गोरिदम? अल्गोरिदम काय आहे पहा. वी नो दॅट प्लॅनिंग ऑफ प्रोग्रामिंग इन्व्हॉल्व्स डिफाईन इट्स लॉजिक. वी नो दॅट प्लॅनिंग ऑफ प्रोग्राम, कोणत्याही प्रोग्रामचं फर्स्ट वन तुम्हाला एखादं जर क्वेश्चन दिलेलं असेल तर त्या क्वेश्चनचं तुम्हाला रिप्रेझेंटेशन करण्यासाठी तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करावे लागेल आणि ते प्लॅनिंग काय आहे हे रिप्रेझेंट केलं पाहिजे. वी नो दॅट प्लॅनिंग ऑफ प्रोग्राम इन्व्हॉल्व्स डिफायनिंग इट्स लॉजिक. द टर्म अल्गोरिदम often used to logic of the program. It is a step-by-step description how to arrive at
द सोल्युशन ऑफ गिवन प्रॉब्लेम. एखाद्या प्रॉब्लेमचा आपल्याला स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन द्यायचंय, पण तो प्रॉब्लेम काय आहे. सपोज दिस इज द वन क्वेश्चन. ओके, सो व्हॉट इज द क्वेश्चन. हा क्वेश्चन आपण याच्यामध्ये आपण पाहिला. कोणता क्वेश्चन. सो I am writing here one questions. So this is the question. Write an algorithm to calculate addition of two numbers. This is the one question. So मग ह्याच्यामध्ये काय करायचंय की ह्याच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा इथं दिला की इट इज अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स डिझाइनड अ स्पेसिफिक मॅनर. एका स्पेसिफिक मॅनरने आपण काय करतोय की ह्यातले जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स आपण राईट डाऊन करत असतो. आणि ज्यावेळेस ते इन्स्ट्रक्शन्स आपण एका स्पेसिफिक मॅनरने किंवा एका विशिष्ट पद्धतीने मांडल्या तर त्याच्यामध्ये टू कम्प्लीट. Okay, the desired result will be obtained. When writing the instruction in a specific manner, then we can obtain the desired result will be obtained. Okay, so मग जेव्हा आपण एखादा क्वेश्चन राईट डाऊन करतो तेव्हा युजरचा किंवा प्रोग्रामरने जे काय रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट अनालिसिस केल्यानंतर त्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन अंडरस्टँड केल्यानंतर मग त्या इन्स्ट्रक्शन ह्या कशा एक्झिक्यूट झाल्या पाहिजे. सो अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन मस्ट प्रोसेस द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. जेव्हा इन्स्ट्रक्शन या प्रोसेस करून दिले जातात तेव्हा त्याच्यामध्ये त्याचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स कशा प्रोसेस झाल्या पाहिजेत किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हे पाहिलं पाहिजे. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज पहा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय. इच अँड एव्हरी इन्स्ट्रक्शन शुड बी प्रिसाइज. ओके, आता इथं पहा एक अल्गोरिदम मी राईट डाऊन केलेला आहे. सो ह्या अल्गोरिदमचा क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन काय आहे की राईट अ अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट ऍडिशन ऑफ टू नंबर्स. सो ऍडिशन ऑफ टू नंबर्स कॅल्क्युलेट करतोय म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंट करत जाणार याला. सो ह्या जेव्हा स्टेप मी रिप्रेझेंट करतोय तेव्हा त्याच्यामध्ये कोणतीही स्टेप ही रिपीट नाही झाली पाहिजे. इच अँड एव्हरी स्टेप आर एक्झिक्युटेड इन अ फायनाईट टाइम. प्रत्येक स्टेप किंवा प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही फायनाईट टाइम मध्ये एक्झिक्यूट झाले पाहिजे. सेकंड वन each instruction should be such that it can be performed in a finite time. Each and every instruction should be executed in a finite time. Okay, and third one is that one or more instruction should be repeated. एक किंवा एकापेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन ह्या त्याच्यामध्ये रिपीट झाल्या तर तो अल्टिमेटली टर्मिनेट झाला पाहिजे हा अल्गोरिदम, त्यातनं तो बाहेर पडला पाहिजे. नेक्स्ट वन फोर्थ वन आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन्स दॅट मीन्स अल्गोरिदम terminates the desired result will be obtained. जेव्हा ह्या अल्गोरिदम मधनं बाहेर पडतोय तेव्हा अल्गोरिदम सक्सेसफुली एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये डिझायर्ड रिझल्ट हे मिळाले पाहिजे किंवा जे काय प्रोसेस केल्यानंतर रिझल्ट मिळणार आहे ते रिझल्ट इथं अवेलेबल झाले पाहिजे. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. सो फर्स्ट वन वन्स अगेन आय एम एक्सप्लेन हियर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्गोरिदम. इट इज अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन designed in a manner that if the instructions are executed in a specified sequence, the desired result will be obtained. Or another definition is that it is a step-by-step descriptions how to arrive at the solution of given problem. This is the definition of algorithm and its characteristics. Once again, each and every instruction should be precise. Each and every instruction should be precise. प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही प्रिसाइज मध्ये असली पाहिजे. नेक्स्ट सेकंड वन इच इन्स्ट्रक्शन शुड बी सच दॅट इट कॅन बी परफॉर्म इन अ फायनाईट टाइम. प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही फायनाईट टाइम मध्ये एक्झिक्यूट केली पाहिजे म्हणजे ती इनफायनाईट मध्ये गेली नाही पाहिजे. वन ऑर मोर इन्स्ट्रक्शन शुड बी रिपीटेड इनफायनाइटली. दिस इन्श्युअर दॅट अल्गोरिदम विल बी अल्टिमेटली टर्मिनेट. एखादी जर इन्स्ट्रक्शन ही इनफायनाईट टाइम मध्ये एक्झिक्यूट होत असेल तर तो त्याच्यातनं ऑटोमॅटिकली बाहेर पडला पाहिजे आणि आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन अल्गोरिदम टर्मिनेट द डिझायर्ड रिझल्ट विल बी ऑब्टेन्ड. जर एकदा का हा अल्गोरिदम कंप्लीट झाला किंवा ह्या दिलेला क्वेश्चन कंप्लीट झाला तर त्याच्यामधनं युजरला हे आउटपुट मिळालं पाहिजे. म्हणजे अल्गोरिदम काय आहे तर इट इज अ शॉर्ट लॉजिक ऑफ गिवन क्वेश्चन्स और लॉजिक ऑफ गिवन प्रोग्राम. व्हॉट इज द प्रोग्राम. इट इज अ स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन हाऊ टू सॉल्व गिवन प्रॉब्लेम. दिलेल्या प्रॉब्लेमला आपण स्टेप बाय स्टेप सोडवत असतो त्याला आपण काय नाव दिलं प्रोग्राम. सो मग इथं माझं एक क्वेश्चन मी तर राईट डाऊन केलं किंवा इथं एक वन आहे इथं एक रिक्वायरमेंट आलेली आहे की राईट अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट ऍडिशन ऑफ टू नंबर्स. टू नंबर कॅल्क्युलेट करायचे आपल्याला त्याची ऍडिशन राईट डाऊन करायची. सो मग ह्याच्यामध्ये कसं राईट डाऊन करणार आपण. सो फर्स्ट वन स्टेप फर्स्ट आपण काय करतोय की स्टेपमध्ये रिप्रेझेंट करतोय. म्हणजे फर्स्ट वन इन्स्ट्रक्शन सांगितले होते की इच अँड एव्हरी इन्स्ट्रक्शन शुड बी प्रिसाइज अँड सेकंड वन इच इन्स्ट्रक्शन शुड बी सच दॅट इट कॅन बी परफॉर्म इन फायनाईट टाइम. सो इथं दिला स्टेप फर्स्ट स्टार्ट केला.
फर्स्ट आणि लास्ट स्टेप ह्या काय असतात, स्टार्ट आणि स्टॉप असतात. सो फर्स्ट वन स्टार्ट. आता इथं काय सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट ऍडिशन ऑफ टू नंबर्स, दोन संख्यांची बेरीज करायची. सो देर आर रिक्वायर्ड टू व्हेरिएबल्स such that first one read A and B. आता इथं दोन संख्या सांगितलेली, इट इज अ टू नंबर्स. ओके, सो इट इज अ टू नंबर्स, दॅट मीन्स take any two characteristics of or any two variables in programs. First one, so read A, B. Okay, so its value read here. So what is the value of A? A is equal to 10, B is equal to 20. This is the let's consider only. Now step third, it's logic of given program. So step first start, step second read A, B, step third C is equals to A plus B. बेरीज केली A आणि B ची आणि ती कशामध्ये स्टोअर केली, C मध्ये. किंवा आणखी आपण दुसऱ्या वेळी आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो, सम इज इक्वल टू A प्लस B केला आपण याच्यामध्ये. सम इज इक्वल टू A प्लस B केला म्हणजे व्हॅल्यू एक तर C मध्ये स्टोअर करू शकतो किंवा दुसऱ्या मेथडने गेलो तर सम मध्ये स्टोअर करू शकतो. नाव स्टेप 4, डिस्प्ले सी ऑर सम, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेत आपण त्याला डिस्प्ले करून दाखला. नाव स्टेप 5 स्टॉप, म्हणजे आपण जर कन्सिडर केलं की ह्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू घेतल्या, आपण व्हेरिएबल मध्ये जर व्हॅल्यू घेतल्या आणि त्या जर व्हॅल्यू स्टोअर करण्याचा प्रयत्न केला तर कसा असेल. सो फर्स्ट वन आपण इथं घेतला की कोणताही अल्गोरिदम ही कशाने सुरुवात होते, स्टेप फर्स्ट. काय स्टेप फर्स्ट आहे, इथं स्टार्ट झाला. ओके, स्टेप सेकंड काय केला, ए आणि बी घेतल्या, युजर कडून घेतल्या. सो नाव ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय केले की ए ची व्हॅल्यू 20 घेतली, बी इज इक्वल टू 30. सो नाव थर्ड स्टेप इज कॅल्क्युलेटेड addition of two numbers. So what is the answer of given problem? C assigned A plus B. That means 20 plus 30 is assigned value to C. That means they are calculated 50. Okay, A plus B is equals to 50. This is the value stored. And last one, display C. Actual value कोणामध्ये ठेवले, C मध्ये. आणि लास्ट वन काय झालं इथं, डिस्प्ले केला C. लास्ट वन स्टॉप केला. हे एक एक्झाम्पल झालं. आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूया, सेकंड वन. दुसरे एक्झाम्पल पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन, राइट अ अल्गोरिदम टू कैलकुलेट subtraction of any two number. Write a algorithm to calculate subtraction of two number. दोन संख्यांची बेरीज करायची. सो व्हॉट इज द स्टेप्स फॉलोड बाय द युजर. ऍक्च्युअल युजर कोणत्या स्टेप्स फॉलो करणार आहे, तर त्या स्टेप्स काय असतील ते आपण पाहूया याच्यामध्ये. सो स्टेप फर्स्ट काय असेल तर युजरची रिक्वायरमेंट काय, ह्या रिक्वायरमेंटचा क्वेश्चन आपण इथं रेट केला. सो राइट अ अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट how many numbers, subtraction of two numbers. That means once again there are required two variables. So step first one, इथं आपण काय केला की हा स्टार्ट केला. स्टेप सेकंड मध्ये काय केला, सेकंड मध्ये रीड केला. कोणाला रीड केला, ए आणि बी ला रीड केला. ओके, किंवा आपण काय करू शकतो की नंबर 1, नंबर 2 असे आणखी दुसरे व्हेरिएबल घेऊ शकतो किंवा युजरला पाहिजे ते व्हेरिएबल्स आपण इथं राईट डाऊन करू शकतो. स्टेप थर्ड मध्ये पहा काय दिलेलं आहे. स्टेप थर्ड रिप्रेझेंट करतो याच्यामध्ये ऍक्च्युअल लॉजिक ऑफ गिव्हन प्रॉब्लेम. सो इथं घेतला सबट्रॅक्शन सब इज इक्वल असाइन ए मायनस बी. दॅट मीन्स सी असाइन ए मायनस बी केला. आणि लास्ट वन आपण ह्याच्यामध्ये स्टेप फोर्थ मध्ये रिप्रेझेंट करतोय की स्टेप 4 हा डिस्प्ले करतोय, जे आलेला आन्सर आहे डिस्प्ले केला. कोणाला, सबट्रॅक्शनला किंवा सी ला केला. आणि लास्ट वन स्टेप 5 जी आहे ती स्टेप 5 रिप्रेझेंट केली, हा स्टॉप केली. ओके, सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ द अल्गोरिदम. सो व्हॉट इज एन अल्गोरिदम? इट इज अ स्टेप बाय स्टेप अल्गोरिदम रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रोग्राम. आता इथं पहा स्टेप फर्स्ट काय केला, स्टार्ट. स्टेप सेकंड मध्ये आपण काय केले की युजरला किती नंबर पाहिजे, 2. सो इथं 2 नंबर घेतले, कोणते, ए आणि बी. इथे हे 2 नंबर कंप्लीट झाले. स्टेप थर्ड काय केला की आपल्याला इथं काय सांगितलं की सबट्रॅक्शन करायचं सांगितलं, कॅल्क्युलेट सबट्रॅक्शन ऑफ टू नंबर. सो
इथं व्हेरिएबल्स घेतला सबट्रॅक्शन इज इक्वल टू ए मायनस बी किंवा सी इज इक्वल टू ए मायनस बी केला आणि मग ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेले होते की एक्झॅक्टली आन्सर काय लिहिले व्हॉट इज द आन्सर ऑफ गिव्हन क्वेश्चन. सो इथं काय केलं डिस्प्ले सबट्रॅक्शन ऑब्लिक सी आणि स्टेप 5 काय केला स्टॉप केला. हा सेकंड अल्गोरिदम म्हणजे ज्यावेळेस आपण एखादे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतोय तेव्हा ते इन्स्ट्रक्शन्स कशा प्रोसेस होत आहेत हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ह्या अल्गोरिदमचा यूज केलेला आहे. सो नेक्स्ट वन आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात की राईट अ अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट किंवा राईट अ अल्गोरिदम टू फाइंड आउट स्क्वेअर ऑफ एनी नंबर. क्वेश्चन नेक्स्ट वन आहे राईट अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट स्क्वेअर ऑफ एनी नंबर. So next one question. Okay. So question is that write a algorithm to find out square of any integer number. So question is that काय फाइंड आउट करायचं सांगितलं की फाइंड आउट स्क्वेअर नंबर ऑफ एनी इंटिजर कुठल्याही एका इंटिजर नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करा. सो स्टेप फर्स्ट काय असेल की आपण ह्याचं सोल्युशन घेऊया. स्टेप फर्स्ट आपण इथं काय करतोय स्टार्ट. स्टेप सेकंड मध्ये काय केला हा रीड केला कुठला नंबर एनी इंटिजर नंबर. सो आय वॉन्ट हिअर वन व्हेरिएबल दॅट इज हर नेम इज एन. सो एन घेतला इथं एन ची व्हॅल्यू नंतर आपण रीड करून घेऊया. स्टेप थर्ड मध्ये काय केला थर्ड स्टेप एसक्यू दॅट इज अ स्क्वेअर व्हेरिएबल